नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राअंतर्गत आपण एक 14 जून कंबाईन ग्रुप बी च्या पूर्वच्या अनुषंगाने एक टेस्ट घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पॉलिटीचे 15 प्रश्न टाकलेले होते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या 15 प्रश्नांचं एक थोडक्यामध्ये विश्लेषण आणि उत्तराचा संदर्भ बघणार आहोत। ठीक आहे, चला सुरू करूयात आपण। क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघा, आपल्याला मार्गदर्शक तत्वावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। मार्गदर्शक तत्वाचा त्याच्या कलमातील तरतुदीनुसार योग्य क्रम लावायला सांगितलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय काय संदर्भ सांगितलाय बघा। त्याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती आणि पशुसंवर्धन आणि गोहत्या प्रतिबंध याच्यामध्ये आपल्याला संदर्भ दिसतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला कलम 48 दिसत आहे मित्रांनो मार्गदर्शक तत्वामधलं। त्याच्यानंतर आपल्याला स्त्री पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना उपजीविकेची समान साधनं उपलब्ध करून देणं, जे आपल्याला कलम 39 स्मॉल ए मध्ये आपल्याला ती तरतूद दिसती आहे। त्याच्यानंतर आपल्याला संदर्भ दिसतो आहे मागास घटकाच्या विकासासाठी राज्य संस्था प्रयत्न करेल। आपल्याला माहिती आहे कलम 46 हे आपल्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास घटक यांच्या विकासासाठी राज्य संस्थेचे प्रयत्न सांगितलेत आणि त्याच्यामध्ये गरजू व्यक्तींना मोफत कायदेविषयक सल्ला किंवा सहाय्य देण्याची जी व्यवस्था आहे ती राज्य संस्था करेल। याच्यामध्ये आपल्याला कलम 39 कॅपिटल ए चा संदर्भ आपल्याला दिसतो आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे कलमांचा संदर्भ लावायचा होता तो या अनुषंगाने लावायचा होता, कारण घटना दुरुस्तीने समाविष्ट झालेलं हे कलम आहे। ठीक आहे, तर तरीही आपण त्याला ना पहिले कशाला घेणार आहोत, कलम 39 स्मॉल ए आणि कलम 39 कॅपिटल ए। तर पहिले कलम 39 ए इथे हा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, म्हणजे ब या ऑप्शन पासून आपलं उत्तर सुरू होणार आहे। तर त्याचा जो योग्य क्रम आपल्याला दिसतो आहे मित्रांनो, ब, ड, क आणि अ अशा पद्धतीने आपल्याला त्याचं उत्तर अपेक्षित केलं गेलेलं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण। थोडासा करंट ओरिएंटेड आपल्याला मुद्दा दिलेला आपल्याला दिसतो आहे आणि तो प्रश्न आहे कलमावरती नाही, घटना दुरुस्तीवरती प्रश्न आहे। 129वे घटना दुरुस्ती विधेयक हे कशाशी संबंधित आहे। आता आपल्याकडे बरीचशी विधेयक प्रलंबित आहे संसदेमध्ये आणि त्याच्यामधलं कलम 129 हे जे विधेयक आहे ते आहे एक देश आणि एक निवडणूक याच्याशी संबंधित आपल्याला ते विधेयक दिसतं आहे। तर सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, वन लाइनर क्वेश्चनच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा संदर्भ दिलेला आहे आणि तिथे आपल्याला मुद्दा दिसतो आहे की एक देश एक निवडणूक, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचंच आहे। त्यानंतर पुढे जाणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 चा जो मुद्दा आहे, क्वेश्चन नंबर 3 आपल्याला बघायचा आहे। याच्यामध्ये पुढील विधानांचा विचार करून अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे मित्रांनो। अयोग्य विधान शोधायचं आहे। अयोग्य विधान शोधत असताना त्याच्यामध्ये काय काय संदर्भ दिलेला आहे बघूयात आपण। विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे। येस, करेक्ट आहे। आपल्याला अयोग्य विधान शोधायचंय, पण अ पासून आपलं उत्तर सुरू होणार नाहीये। या सभागृहातील सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा असो तर 2 वर्षांनी 2/3 सदस्य दिले गेलेला आहे। 2/3 नाही मित्रांनो, किती? 1/3। 1/3 म्हणजे किती टक्के? 33% सदस्य निवृत्त होतात। आता इथे फक्त एक शब्द टाकलेला आहे बदलून, त्याच्यामुळे तो मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा की सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षांचा आहे, इथपर्यंत ते विधान बरोबर आहे। तर 2 वर्षांनी सदस्य निवृत्त होतात हेही विधान बरोबर, पण त्याच्यातला एक शब्द चुकलेला आहे, तो म्हणजे 2/3 हा शब्द नाहीये, 1/3 असा तिथे मुद्दा आहे, तो लक्षात ठेवायचा। म्हणजे ब पासून आपलं उत्तर सुरू होणार आहे। मग ब आपल्याला एकच उत्तर दिसतं आहे जे ब पासून सुरू होणार, जे अयोग्य विधान दिसतं आहे। त्याच्यामध्ये क बघूयात, निवृत्त सदस्य कितीही वेळा पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात। येस, करेक्ट आहे, हे विधान चुकीचं आहे। ब विधान आणि क विधान बरोबर आहे की निवृत्त झालेले सदस्य पुनर्नेमणुकीसाठी पात्र असणार आहेत। आणि त्यानंतर या सभागृहाची जी निवडणूक आहे ती राज्य निवडणूक आयोगामार्फत कंडक्ट केली जाते का? तर नाही, ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कंडक्ट केली जाते। तर हा पण मुद्दा आपल्याच्या दृष्टिकोनातून जो आहे चुकलेला आहे। इथे राज्य निवडणूक आयोग आलेला आहे, तिथे केंद्र निवडणूक आयोग असणं गरजेचं असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपल्याला क्वेश्चन घ्यायचा आहे। क्वेश्चन नंबर 4 बघा मित्रांनो, म्हणजे हे 3ऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे बरं, जे आपल्याला दिसतं आहे ना, 3रचं जे उत्तर आहे उत्तर 3। ठीक आहे, चला पुढचा आपल्याला प्रश्न बघायचा आहे। पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा प्रश्न दिलेला आहे।
घटना समितीमध्ये 2 उपाध्यक्ष होते. येस, करेक्ट आहे. आपल्याला योग्य विधान शोधायचे. घटना समितीमध्ये 2 उपाध्यक्ष होते मित्रांनो. एक होते एच.सी. मुखर्जी आणि दुसरे होते व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचारी यांची नंतर पुन्हा एकदा उपाध्यक्ष पदावरती नियुक्ती झालेली दिसते. म्हणजे 2 उपाध्यक्ष होते घटना समितीला. ही तरतूद लक्षातच ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे हे विधान बरोबर असणार आहे. ब विधान दिलेलं आहे, कॅबिनेट मिशन मधील तरतुदीने घटना समितीला पूर्ण सार्वभौमत्व मिळालेलं आहे. नाही. घटना समिती कॅबिनेट मिशन योजनेनुसार नाही, तर घटना समितीला पूर्ण सार्वभौम बनवलं गेलं 18 जुलै 1947च्या कायद्याने, ज्याला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हटलं जातं. आपल्या संविधानाला पूर्ण सार्वभौम बनवलं गेलं ते 18 जुलै 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घटना समितीने एकूण 166 दिवस काम केलं. यस, करेक्ट आहे. मग याच्यामध्ये येस, पुढचा संदर्भ आपल्याला तिथे दिसतो आहे आणि तो मुद्दा म्हणजे नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये नागरिकत्वावरील समितीचे अध्यक्षपद ग वा माळवणकर यांच्याकडे होते. नाही, वरदाचारी यांच्याकडे ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे अ आणि जे क विधान दिसतं आहे ते बरोबर आहे. योग्य विधान शोधायला आपल्याला सांगितली होती. ठीक आहे. सी वरदाचारी यांच्याकडे आपल्याला ते अध्यक्षपद दिसते, ग वा माळवणकर यांच्याकडे नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 5चा संदर्भ आहे बघा. क्वेश्चन नंबर 5चा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. बघा, भारतीय राज्यघटनेच्या बाबतीमध्ये कोणत्या भागामध्ये उच्च न्यायालयाच्या संदर्भात तरतूद केलेली आहे. आता आपल्याला हा संदर्भ माहिती असणं गरजेचंच आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 6 आपल्याला दिसतो आहे, जो उच्च न्यायालयाच्या संदर्भात. जर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा भाग विचारला तर तो भाग असणार आहे 5. हा भाग आहे 6. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आपल्याला इथे दिसतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला मुद्दा दिसतो आहे मित्रांनो, पुढे मुद्दा दिसतो आहे क्वेश्चन नंबर 6 बघूयात आपण. पुढील विधानांचा विचार करा. तर हे बघा बरं एकदा. इथं आता याच्यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 6 बघा. या क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला एक संदर्भ दिसतो आहे, तो म्हणजे पुढील विधानांचा विचार करा, ज्याच्यामध्ये कलम 361A मध्ये आपल्याला तो मुद्दा दिसतो आहे. त्याच्यामध्ये बघा, कलम 361A मध्ये आपल्याला तो मुद्दा दिसतो आहे. राष्ट्रपती राज्यपाल यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. कलम 14चे अपवाद आपल्याला सांगितलेत. नाही, कलम 361A नाही मित्रांनो, कलम 361 मध्ये तो संदर्भ आहे. कलम 361A मध्ये प्रसार माध्यमांना जे वृत्त निवेदन केलं जातं, लोकसभा, राज्यसभा किंवा घटक राज्याच्या विधिमंडळातून थेट जे समालोचन केलं जातं त्याच्याशी संबंधित हा मुद्दा दिसतो आहे. कलम 361A जो कलम 14चा अपवाद आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदासाठी जो अपवाद दिलेला आहे तो अपवाद कलम 361 मध्ये आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, राष्ट्रपती राज्यपाल ही पदे कलम 14 नुसार अपवाद म्हणून राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आली. येस, करेक्ट आहे. जो दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे म्हणजे अ चूक आहे आणि ब हे ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा प्रश्न बघूयात आपण. पुढील पैकी कोणत्या घटना दुरुस्त्या ह्या 8व्या परिशिष्टाशी संबंधित नाही असा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे 8व्या परिशिष्टामध्ये राष्ट्रीय भाषांचा संदर्भ दिलेला आहे. राष्ट्रीय भाषांशी संबंधित 3 महत्वपूर्ण घटना दुरुस्ती आहे. एक 21वी घटना दुरुस्ती आहे. त्यानंतर आपल्याला दिसती आहे ती 71वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती. मग त्याच्यामध्ये आपल्याला जो संदर्भ लक्षात घ्यायचा आहे, याच्यामध्ये उत्तर लक्षात ठेवा मित्रांनो, ब, क आणि ड हे उत्तर असणार आहे. त्याचं 4 नंबरचं उत्तर आहे. 3 घटना दुरुस्त्या त्याच्याशी संबंधित आहे. अ नंबरची, त्याच्यानंतर क नंबरची आणि ड नंबरची, सॉरी ई नंबरची. ठीक आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं दिसत नाहीये ते. ब,
ठीक आहे, याचं उत्तर व्यवस्थित करून घ्या. अच्छा, कोणत्या 8व्या परिशिष्टाशी कोणत्या घटना दुरुस्त्यांचा संबंध नाही नाही असा प्रश्न आहे. मग कोणत्या घटना दुरुस्त्या संबंधित नाहीये, तर 3 घटना दुरुस्त्या संबंधित आहे ते माहित पाहिजे तुम्हाला. एक घटना दुरुस्ती आहे 21वी घटना दुरुस्ती, दुसरी आहे 71वी, तिसरी आहे 92वी. मग उरतात कोणत्या? ब घटना दुरुस्ती जी आहे 56वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. येस, उत्तर तिथे ब आणि ड तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, कोणत्या घटना दुरुस्त्या नाही. जर कोणत्या घटना दुरुस्त्या आहे असा प्रश्न विचारला असता तर उत्तर बदललं असतं. कोणत्या घटना दुरुस्त्या नाही असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, पुढे चला. पुढील पैकी कोणते कलम नदी पाणी वाटप लवादाशी संबंधित आहे? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. कलम 265 हे नदी पाणी वाटप लवादाशी संबंधित, कलम 263 हे आंतरराज्य परिषदेशी संबंधित आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, राजकीय पक्षांच्या दर्जाबाबत पुढील विधानांचा विचार करा असा प्रश्न दिलेला आहे. हा आपल्याला संदर्भ दिसतो आहे जो लेटेस्ट मध्ये कॉकरोच जनता पार्टीचा जो मुद्दा चर्चेत आला, तर त्याच्यामुळे हा प्रश्न आपण टाकलेला आहे याच्यामध्ये. काय मुद्दा आहे मित्रांनो बघा, राजकीय पक्षाच्या दर्जाबाबत पुढील विधानांचा विचार करा. असत्य विधान शोधायला सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ना एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा थोडासा व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्यायचा. ठीक आहे, काय मुद्दा आहे तर तो मुद्दा थोडासा आपण व्यवस्थित लक्षात घेऊयात. ठीक आहे, हा बघा आता याच्यामध्ये ना राजकीय पक्षाचा दर्जा केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत दिला जातो. येस, करेक्ट आहे. केंद्रीय निवडणूक आयोगच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा डिसाईड करत असतं, मग तो राष्ट्रीय पक्ष असू द्या किंवा प्रादेशिक पक्ष असू द्या. त्याच्यानंतर ब जे विधान आपल्याला दिसतं आहे, राजकीय पक्षाला निवडणूक चिन्ह स्वतः ठरवता येतं नाही. हे सुद्धा निवडणूक चिन्ह ठरवण्याचा अधिकार केंद्रीय निवडणूक आयोगाला आहे. कोणताही राजकीय पक्ष स्वतःला हे चिन्ह प्रदान करत नाहीये. ठीक आहे, एखादे संघटन नवीन पक्ष स्थापन करू शकते. येस, करेक्ट आहे. एखादी संस्था आहे, संघटना आहे, संघटन आहे, जसं जनलोकपाल आंदोलनातून आपल्याला पुढे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केलेली दिसते, तसंच कॉकरोच जनता पार्टीचं जे संघटन आपल्याला दिसतं आहे त्याच्या आधारे पुढे ते राजकीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होईल का, पण त्याच्यासाठी निवडणुकांचे जी काही मताधिक्य आहे ते मॅटर करत आहे. बघा, तोच मुद्दा दिलेला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी निवडणुकांमध्ये यश मिळवणं महत्वपूर्ण असणार आहे. त्याच्यामुळे निवडणुकांमध्ये जर यश संपादन केलं, तो जो क्रायटेरिया आहे जो आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षासाठी लावलेला आहे, तो जर क्रायटेरिया फुलफिल केला जाणार असेल तर राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते, राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. ठीक आहे, तर केवळ ब हे जे आहे ते असत्य आपल्याला दिसत आहे. चलो पुढे जाऊयात मित्रांनो. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या, आता आपली संसद आपल्याकडे ना नुकतीच ती वाढवली जाती आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या, आणि त्या दृष्टिकोनातून ती वाढवली गेलेली आहे. त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. संसद ऍक्च्युली त्याच्यामध्ये साध्या बहुमताने दोन्ही सभागृहामध्ये त्याला मान्यता देत असते. तर राज्यघटनेनुसार आपल्याला तो संदर्भ दिसतोय की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला प्राप्त आहे. त्याच्यानंतर पुढे चला. पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान किंवा विधाने शोधायची आहे. हा पण थोडासा करंट बेस्ड क्वेश्चन दिलेला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भामध्ये प्रश्न गेलेला आहे हा मित्रांनो. बघा, जयदीप धनगड यांनी कार्यकाल संपण्यापूर्वी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे. येस, बरोबर आहे, हे विधान करेक्ट आहे. पण शोधायचं काय आहे, आपल्याला योग्य विधान शोधायची आहेत. त्याच्यानंतर सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सप्टेंबर 2025 मध्ये त्यांनी कार्य सुरू केलेलं आहे. ते निवडून आलेले आहेत, हे पण विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाल म्हणजे सी.पी. राधाकृष्णन यांचा कार्यकाल जयदीप धनगड यांच्या उर्वरित कार्यकाला इतका असेल नाही. तिथून म्हणजे सी.पी. राधाकृष्णन यांची जेव्हापासून पदग्रहण केले त्या तारखेपासून पुढे 5 वर्ष, म्हणजे आता सी.पी. राधाकृष्णन यांचा कार्यकाल 2025 पासून पुढची 5 वर्ष असणार आहे. आपल्याला याच्यामध्ये शोधायला सांगितलंय योग्य विधान. एकच विधान अयोग्य आहे जे क आहे, म्हणजे अ, ब आणि ड हे त्याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे चला. राज्यपालांची शपथ कोणत्या कलमाअंतर्गत दिली गेलेली आहे? राज्यपाल कलमावरती सातत्याने आपल्या कंबाईंड ग्रुप बी मध्ये प्रश्न येत आहेत. तर शपथेचा हा संदर्भ आहे कलम 159 मध्ये राज्यपालांची शपथ आपल्याला दिलेली दिसती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे चलूयात.
क्वेश्चन नंबर 13 बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 13 बघा. 11वं परिशिष्ट जे आहे, 11वं परिशिष्ट जे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे, याच्यामध्ये ना कशाचा समावेश होतो? कोणते कोणते मुद्दे इथे समावेश आहेत बघा. मत्स्य व्यवसाय आहे, करेक्ट आहे. ग्रामीण गृहनिर्माण बरोबर आहे. त्याच्यानंतर पिण्याचे पाणी करेक्ट आहे. त्याच्यानंतर अग्निशमन सेवा नाही, हे 12व्या परिशिष्टात आहे. ठीक आहे, म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. दारिद्र्य निर्मूलन हे सुद्धा आपल्याला शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 12व्या परिशिष्टात दिसतंय. आणि उ मध्ये दिलेलं आहे पशुसंवर्धन, हे आपल्याला ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसतंय. 11व्या परिशिष्टातले जे 29 विषय आहेत आणि 12व्या परिशिष्टातले जे 18 विषय आहेत, त्याच्याशी संबंधित पण आपल्याला एमपीएससीने प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. सेकंड लास्ट क्वेश्चन जो आहे तो जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांचा कालानुक्रमे क्रम लावा. जिल्हा नियोजन समिती आपल्याला जी दिसते आहे पंचायत राज व्यवस्थेसाठी स्थापन केलेली, तिचे जे अध्यक्ष असतात ते पालकमंत्री आहेत, उपाध्यक्ष जे असतात ते असतात विभागीय आयुक्त आणि सचिव जे असतात ते जिल्हाधिकारी. हा क्रम योग्य पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. आणि लास्ट क्वेश्चन जो आपल्याला दिसतो आहे, 27वी घटना दुरुस्ती जी झालेली आहे ती मणिपूर राज्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरी मणिपूरचा मुद्दा सुद्धा गाजला वेगळ्या वेगळ्या अर्थाने. त्यामुळे मणिपूरशी संबंधित 27वी घटना दुरुस्ती 1971 ही मणिपूरशी संबंधित आहे. काय दिलं गेलं कलम 371C अंतर्गत? तर मणिपूरच्या बाबतीमध्ये कलम 371C राज्यघटनेमध्ये समाविष्ट केले. मणिपूरचा जो पर्वतीय प्रदेश आहे त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तिथे आपल्याला राज्य संस्थेकडून काही तरतुदी केल्या जाण्याची आपल्याला जी काही आहे सेवा दिसती आहे किंवा ती कृती दिसती आहे. तर तो एक मुद्दा आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तर असे हे 15 प्रश्न आहे. आय होप तुम्हाला या 15 प्रश्नांमध्ये वेगवेगळे जे काही आपले राज्यघटनेतले जे एरिया आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. तुम्ही याला टाइम मॅनेजमेंटच्या अनुषंगाने, स्ट्रेस मॅनेजमेंटच्या अनुषंगाने आणि तुमचा जितका अभ्यास झालेला आहे त्या अनुषंगाने त्याला बघण्याचा प्रयत्न केला असेल, सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. ज्या ज्या प्रश्नांमध्ये थोडंसं आपलं अडलं आहे, चुकलं आहे, तर ते प्रश्नांमधले जे पॉइंट आहेत ते परत एकदा 14 जूनच्या आधी योग्य पद्धतीने रिवाइज करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूयात मित्रांनो. थँक्यू.